गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? तर आज आपण क्यूब रूट हा एक नवीन टॉपिक चालू करणार आहे, जो की सर्वात सोपी आणि इझिएस्ट आहे क्यूब रूट टॉपिक. तर सर्वात आधी तर आपण क्यूब लिहिलेले आहेत, जसे की एकचा क्यूब 1, 2चा 8, 3चा 27, 4चा 64, 5चा 125, 6चा 216, 7चा 343, 8चा 512, 9चा 729 आणि 10चा 1000. तर असे तुम्हाला 16पैकी करायचे आहे क्यूब्स पार्ट. तर ते पार्ट झाल्याच्या नंतर फक्त महत्त्वाचं आपल्या 16पैकी करायचे आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगतो की कसा क्यूब काढायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला सर्वात आधी लागणार आहे युनिट डिजिट आणि त्याच्या पॉसिबिलिटीज. तर सर्वात आधी मी तुम्हाला सांगतो की युनिट डिजिट काय असतात. युनिट डिजिट म्हणजे जसं की हे 4096, तर हा आहे की युनिट डिजिट, हा आहे की युनिट, तर याला म्हणते युनिट डिजिट. ठीक आहे ना. तसं मी तुम्हाला स्क्वेअर रूटच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे. तर तर आता आपण युनिट डिजिट आणि त्याच्या पॉसिबिलिटीज लिहून घेऊ. तर युनिट डिजिट आणि पॉसिबिलिटीज. तर 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 0. 2 8. तर 1ची पॉसिबिलिटी तर एकच राहील. ठीक आहे. 4ची 4च राहील, 5ची 5च, 6ची 6, 7ची सांगतो 9ची 9 राहील आणि 0ची पण 0च राहील. ठीक आहे. तर महत्त्वाचं आहे 2ची काय राहील आपल्यासाठी पॉसिबिलिटीज. 2ची राहील 8, 3ची राहील 7 आणि 7ची राहील 3 आणि 8ची राहील 2. ठीक आहे. तर महत्त्वाचं यामध्ये हेच आहे की 2च्या युनिट डिजिटची पॉसिबिलिटीज आहे 8, 3च्या युनिट डिजिटची 7 आणि 7च्या असं उलटं आहे, 7च्या 3, 8चा 2 पॉसिबिलिटीज. ठीक आहे. म्हणजे 2 3 7 8. 2साठी 8, 7साठी 3. तर हे महत्त्वाच्या पॉसिबिलिटीज आहे. तर ह्या तुम्ही लिहून घ्या सध्या, आणि मग मी तुम्हाला सांगतो की कसं एलिमिनेट करायचं, स्क्वेअर रूट कसा काढायचा. ठीक आहे. तर सर्वात आधी तर तुमचं हे क्यूब्स असले, क्यूब मॅन्डेटरी आहे, 16पर्यंत पार्ट असलेच पाहिजे. त्याच्यानंतर युनिट डिजिट आणि त्याच्या पॉसिबिलिटीज. तर हे तुम्ही आधी लिहून घ्या. झालं लिहून? तर आता मी तुम्हाला स्टेप्स आणि त्याच्या पॉसिबिलिटीज सांगितल्या आहेत. स्टेप्स सांगतो तुम्हाला कसं सॉल्व करायचं. पहिले आधी स्टेप्स लिहून देतो आणि मग तुम्हाला एक्सप्लेन करतो. ठीक आहे. तर ज्यावेळेस मी तुम्हाला एक्झाम्पल देईल त्यावेळेस तुम्हाला कळेल. हे आहे फर्स्ट स्टेप आणि ही आहे सेकंड स्टेप. जसं मी तुम्हाला स्क्वेअर रूटमध्ये सांगितलं होतं की अप्पर ऑर्डर लोअर ऑर्डर, तसंच यामध्ये पण आहे. तर यामध्ये फक्त इतकं आहे की आपल्याला नेहमी अप्पर साईडच झाला आहे. जसं की फर्स्ट स्टेप आपली आहे एलिमेंट लास्ट मागून यायचा आणि लास्ट 3 डिजिट एलिमेंट करायचे आणि ऑलवेज अप्पर साईडमध्येच जायचं, जसं की वरतीच जायचं. ठीक आहे. तर हे आपल्या 2 स्टेप आहे, बाकी काहीच नाही. यामध्ये सर्वात इझिएस्ट टॉपिक आहे हा. ठीक आहे. तर तुम्हाला मी आता एक्झाम्पल्स देतो. जसं की एक एक्झाम्पल आहे स्क्वेअर रूटचा 140,608 क्यूब रूट, सॉरी क्यूब रूटचा. तर आपली फर्स्ट स्टेप काय आहे, लास्टमधून यायचा, 3 डिजिट एलिमिट करायची. 608ला एलिमिट करायचा. ठीक आहे. हा 608ला एलिमिट करायचा. तर 140 राहते. 140चा अप्पर साईड बघायची. सेकंड स्टेप काय आपली, ऑलवेज गो अप्पर साईड. तर 140च्या अप्पर साईड, 140च्या वरचा स्क्वेअर कोणता आहे, 5चा स्क्वेअर आहे 125 आणि 6चा आहे 216. तर हे या लाय करते ना 2 बिटवीनमध्ये, 125 आणि 216मध्ये 140. हा तर सर्वात आधी आपण अप्पर साईडमध्ये जायचं, कारण की आपल्याला ऑलवेज गो अप्पर साईड आहे.
ठीक आहे. सेकंड स्टेपचं अप्पर साईड म्हणजे 125. 125चा क्यूब रूट काय आहे 5. ठीक आहे. तर मग आपण 5 लिहायचा. ठीक आहे. आणि 8ची अप्पर ऑर्डर तुम्हाला माहीतच आहे, मी जातच सांगितलं. 2साठी 8 आणि 8साठी 2. सेम असंच करायचं. 2साठी 8 आणि 8साठी 2. जसं की इथं सांगितलं 2साठी पॉसिबिलिटीज काय आहे 8 आणि 8साठी काय आहे 2. तर इथं 8 आहे, 8साठी काय आहे पॉसिबिलिटीज 2. तर हे झाले 52चा स्क्वेअर रूट. ठीक आहे. आता आणखीन एक एक्झाम्पल घेऊ. एका याच्यात तुम्हाला तर कळलं नसेल एका एक्झाम्पलमध्ये, तर मी आणखीन एक 2-4 एक्झाम्पल घेईल. तर लास्टमधून यायचं. आपलं फर्स्ट स्टेप्स काय आहे, एलिमेंट लास्ट 3 डिजिट्स. आपले फर्स्ट स्टेप काय आहे, एलिमेंट लास्ट 3 डिजिट्स आणि ऑलवेज गो अप्पर साईड. तर फर्स्ट मागून यायचं आणि लास्ट 3 डिजिट एलिमेंट करायचे. तर लास्ट 3 डिजिट एलिमिनेट केल्याच्यानंतर 2 ट्रिपल 2 डबल 2 डबल 9. ठीक आहे. तर जसं तुम्हाला मी सांगितलं आहे की 16पर्यंत क्यूब्स तुमचे मॅन्डेटरी असलेच पाहिजे. तर हे 22299 कोणाच्या बिटवीनमध्ये आहे. जसे की 13चा स्क्वेअर आहे 2197 आणि 14चा आहे 2744. तर ऑलवेज गो अप्पर साईड. आपली सेकंड स्टेप काय आहे, ऑलवेज गो अप्पर साईड. म्हणजे 13चा क्यूब काय आहे 2197 आणि हे 2299 आहे 2299. ठीक आहे. तर मग आपल्याला ऑलवेज अप्पर साईडमध्ये जायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला इथं 13चा वर्ग आहे लिहायचं. 13चा वर्ग आहे 2197 याच्या आधी आहे म्हणून अप्पर साईड गेलो आहे आपण. आणि 8चा तुम्हाला आताच सांगितलं 8च्यासाठी पॉसिबिलिटीज काय आहे 2. युनिट डिजिट 8च्यासाठी 2 पॉसिबिलिटीज. तर हे आहेत 232चा स्क्वेअर रूट. ठीक आहे. अजून तुम्हाला एक्झाम्पल देतो मी. जसं की 205379. तर आता तुम्ही सांगा बरं एक सेकंड. याचा लास्टमधून यायचं. लास्टचे 3 डिजिट एलिमिनेट करायचे. एलिमिनेट केले 205. 205च्या 205 म्हणजे 216. 6चा 216. 5चा 125. 5चा 125 आहे. तर ऑलवेज गो अप्पर साईड. अप्पर साईडमध्ये गेलो तर 5चा वर्ग येते आपला 125. 5 लिहायचा. 5 आणि 9चा युनिट डिजिट काय आहे 9 आणि 9च्यासाठी काय आहे 9 इथंच आहे. 9च्यासाठी 9. तर असं 9च्यासाठी 9 पॉसिबिलिटीज. ते 9ची पॉसिबिलिटीज आहे 9. तर हा झाला 59चा स्क्वेअर रूट. आणखीन एक एक्झाम्पल घेऊ आपण तसंच. ठीक आहे. थ्री 112 136. तर हा कशाचा क्यूब रूट आहे तुम्ही एकदा सांगा आणि त्यानंतर मग मी तुम्हाला सांगतो कसं यायचं. तर कशी आपले एलिमेंट करायचे लास्ट 3 डिजिट. आणि सरळ तुम्ही करून पहा एकदा. लास्टमधून यायचं 3 डिजिट एलिमेंट करायची आणि हे कशाचा आधीचा स्क्वेअर आहे बघायचा, क्यूब आहे बघायचा. ठीक आहे. तुम्ही एकदा करून पहा मग मी तुम्हाला सांगतो. आहे का. ठीक आहे. झालेलं आहे तुमचं करून. तर लास्टमधून याचं आपले फर्स्ट स्टेप काय आहे, एलिमेंट लास्ट 3 डिजिट. लास्टच्या 3 डिजिट एलिमेंट करायचे. 136 एलिमेंट केलं. त्याच्यानंतर 2112. तर हा 14चा क्यूब 2744 आणि 3375. तर सर्वात आधी 2744. तर 14 लिहून टाकायचा. 14चा क्यूब 2744 आणि 6 आहे युनिट डिजिट आहे 6. तर 6साठी काय सांगितलं आहे मी 6साठी 6. तर 6च्यासाठी 6 म्हणजे 6 याची पॉसिबिलिटीज. तर हे झाला 146चा क्यूब रूट. ठीक आहे ना. अजून तुम्हाला एक्झाम्पल देतो मी. भरपूर एक्झाम्पल्स आहेत आपल्यासाठी. फक्त तुम्हाला कन्सेप्ट समजला पाहिजे. महत्त्वाचं आहे कन्सेप्ट तुम्हाला आला की मग तुम्ही कोणते पण वर्गमूळ काढू शकता. 857375
तर आता हा कशाचा वर्गमूळ आहे तुम्ही एकदा ट्राय करा. जसं की लास्टमधून यायचं, 3 एलिमेंट करायचे. एलिमेंट केल्याच्यानंतर हा बघायचा, हा कसा आहे 857 कोणाच्या यामध्ये आहे 79चं क्यूब 729, 9चा 729, 10चा 1000, तर 1000 जास्त होतं 800पेक्षा, तर 729 म्हणजे 9 आणि 5साठी 5 पॉसिबिलिटीज, तर झाला हा 95चा वर्ग. तसंच आपल्याला खूप सारे हे झाले 5 एक्झाम्पल्स मी तुम्हाला दिलेले आहेत. आणखीन पण एक्झाम्पल्स देऊ शकतो. तर सर्वात महत्त्वाचं काय क्यूब रूटमध्ये एलिमेंट आपल्याला लास्टचे 3 जे एलिमेंट करायचे सर्वात आधी. त्याच्यानंतर ऑलवेज गो अप्पर साईड, सर्वात आधी अप्पर साईड जायचं. तर याची तुम्ही 15 क्वेश्चन डेलीचे प्रॅक्टिस करायचे. आणि आपला रट्टा हे सर्व सुरूच आहेत कशामध्ये, आपल्या शॉर्ट्समध्ये. तर हे पण त्यामध्ये ॲड करायचं. डेलीचे 15 क्वेश्चन मॅन्डेटरी आहे. जोपर्यंत मी तुम्हाला सांगत नाही तोपर्यंत स्टॉप करा, जोपर्यंत मी तुम्हाला सांगत नाही स्टॉप करा तोपर्यंत. आणि आपलं कसं चालू आहे टेबल, स्क्वेअर्स, क्यूब्स, हे तर मॅन्डेटरी आहेच. त्यामध्ये तुम्ही आता क्यूब रूट आणि स्क्वेअर रूट पण ॲड करा. ठीक आहे, 15 क्वेश्चन डेली झालेच पाहिजे. आणि आपण पुढचा टॉपिक घेणार आहे डेसिमल्स. डेसिमल घेऊ आपण. त्यानंतर मग मी तुम्हाला सांगतो की थोडंसं तुम्हाला पाठांतर करावं लागेल. ते सर्वात आधी आपण नेक्स्ट टॉपिक घेणार आहे आपला डेसिमल्स. आणि तुम्ही फक्त याची प्रॅक्टिस करा. आणि ते आपले जो रट्टा चालू आहे तो डेली बेसिसवर चालू राहू द्या. ठीक आहे, आणखीन एक एक्झाम्पल घेऊ शकतो आपण, पण ठीक आहे तुम्ही हे सगळे एक्झाम्पल्स बघून घ्या एकदा. तुम्हाला एकदा समजून सांगू शकतो मी एकदा. तर क्यूब रूटसाठी सर्वात आधी आहे युनिट डिजिट बघायचं आणि त्याचे पॉसिबिलिटीज बघायचे. 1 2 3 4 5 6 7 हे युनिट डिजिट्स आहे. 0साठी 0. ठीक आहे, तर आणि याचे पॉसिबिलिटीज काय आहे, 1साठी 1, 4साठी 4, 5साठी 5, 6साठी 6, 9साठी 9. फक्त चेंजेस कशामध्ये आहे, 2 3 7 8, 2साठी 8, 8साठी 2, 3साठी 7, 7साठी 3. तर हे आहे पॉसिबिलिटीज. तर आपल्या स्टेप्स काय आहे, क्यूब रूट काढायसाठी एलिमेंट लास्टचे 3 जे एलिमेंट करायचे आणि ऑलवेज गो अप्पर साईड. ठीक आहे, तर सांगितलंच आहे तुम्हाला, बाकी तर काही विषय आहेच नाही यामध्ये. तर तुम्ही याची प्रॅक्टिस करा. आणि सर्वात इझिएस्ट टॉपिक आहे क्यूब रूटमध्ये. तर आपण नेक्स्ट टॉपिक घेणार आहे आपलं डेसिमल. तर ओके, दॅट्स ऑल फ्रॉम माय एंड. बाय गाईज.